मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती खूप खूप स्वागत तुमचं मित्रांनो. तर हे बघा, हे मागे आपण केलं होतं पण ते जास्त ऊन पडला, गरमी पडली. आता हे सगळं आपलं मित्रांनो बाहेरचं आहे. बघा, आपण कुठचं शेडमध्ये नाही काय नाही, तर हे बाहेर केल्यामुळे हे असं होतं मित्रांनो. तर हे बघ, हे साप अनसक्सेस झालं. हे बघा, ही साप फांदी खराब झाली. त्याचं एकच कारण म्हणजे एवढं ऊन लागत होता, पाऊस नाही होता, त्याच्यामुळे हे खराब झालं. तर काय हरकत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो काय, तर शक्यतो झाडाचं करते वेळी सुरुवातीला वरती करायचं. म्हणजे काय, आता हे बघा, हे आता हे खराब झालं तर आपण पुन्हा खाली करू शकतो. हे बघा, इथे करू शकतो. तर हे आता म्हटलं तुम्हाला माहिती पडावं म्हणून हे तुम्हाला दाखवतोय. तर बघा, हे बघा, मी आता हे बघा अनसक्सेस झालं. हे बघा, तर हे आता मी कट करतो इथे. हे बघा, काय हरकत नाही, अनसक्सेस झालं. आपल्याला काय कुठे कोणाला पैसे द्यायचे नाही किंवा काय विकत आणायचं नाही. आपलं हे सगळं आपलं काय मोठंसं याच्यात काय नाही. खराब झालं पुन्हा करायचं. तर काय करायचं, हे बघा, मी आता इथे करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, अजून हे व्ही साठीच हे आहे. व्ही म्हणजे जाड नाही आहे जास्त, म्हणजे आपण अजून इथे व्ही करू शकतो. तर ही बघा, ही मी सायन घेतली आहे. ही बघा, ही कलम फांदी अशी घ्यायची. ही बघा, हिला मोहूर आला होता. हे ते कसं समजणार, तर हे बघा, इथे हिला मोहूर आलेली फांदी अशी दिसते. ही बघा, ही कशी आहे बघा, इथे डोळा नाही आहे मधला, पण हे साईडने त्याला हे बघा की असे डोळे आहेत. त्याला मोहूर आलेली फांदी ही अशी असते. ही बघा, बघा नीट बघा, मोहूर येते ना, ती फांदी ही अशी असते. ही बघा, वरचं हे बघा कसं. तर चला, तर मी आता इथे ग्राफ्टिंग करतो. हे बघा, माझ्या चॅनलवरती तुम्हाला हमेशा जे मेलं आहे ते पण मी दाखवणार, जगलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार. कारण हे काय झालं, मरण्याचं कारण म्हणजे एकच, ऊन होतं भरपूर, पाऊस अजिबात नाही होता, त्याच्यामुळे अनसक्सेस झाली. हे बघा, अशी फांदी हे आली, हे आलं पाहिजे. हे बघा, इकडे जाड, इकडे बारीक. हे बघा, व्यवस्थित आलं पाहिजे. हे बघा, तर हे बघा, जवळ घ्या. हे बघा, मी मधोमध त्याचं चीर मारतो. असं तुम्हाला कोण दाखवणार नाही. माझ्या चॅनलवरती जे खरं आहे तेच तुम्हाला मी सांगतो. असं नाही की काय पण तुम्हाला व्हिडिओ पण बनवायचा आणि तुम्हाला त्याचा फायदा पण काय होणार नाही, असं नाही. आपल्या चॅनलवरती जे आहे तुम्हाला पण कळलं पाहिजे. तुम्ही एवढं टाईम देऊन बघतायत आणि तुमचा पण वेळ वाया जातो, तर त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तर हे बघा, हे असं फिट बसलं पाहिजे. हे बघा, आता हे काय आहे, जरा छोटी मोठी सायन झाली तर एक साईड तरी अशी, हे बघा, आता इथे एक साईड ही ह्याची ही अशी चिपकली पाहिजे, जुळली पाहिजे. हे बघा, अशी, हे बघा, असं ह्याची स्क्रीन. हे बघा, एक साईड कशी फिट बसली बघा, एक साईड तरी अशी त्याची हे जुळली पाहिजे. हे बघा, असं. हे थोडं वर खाली झालं इकडे तरी चालतं. आणि काय करायचं, तर ही पहिली अशी ही कलमपट्टी घेते वेळी बघा अशी पुसून घ्यायची. हिला पाणी बिणी काय राहिलं नाही पाहिजे. हे बघा, बांधते वेळी काय करायचं, तर ही मी 2 पानं तोडतो, खालून बांधायला चालू करायचं. हे बघा, हे बघा असं. कारण खालून हवा पाणी पण गेलं, हवा गेली नाही पाहिजे त्याच्यात आतमध्ये. हवा गेली की ते अनसक्सेस होतं. हे बघा, बांधते वेळी काय करायचं, खालून बांधत जायचं. टाईट बांधायचं. इथे सोपं आहे, काय भारी नाही. एक दोनदा तुम्ही बघितलात, स्वतः केलात की तुमचं पण सक्सेस होणार. त्यात काय मोठंसं काय नाही. हे बघ, हे काय,
हे झाड बघा कसं आहे, पण हे काय आहे, हे स्वतःहून रुजलेलं झाड आहे. हे आता एकदा जगलं याचं ग्राफ्टिंग, मग हे आणि 1-2 वर्ष हे ह्याला गेली जगून, मग हे कोणाला ऐकणार नाही. हे इथे थोडं ताईट बांधायचं इथे, कारण कसं पावसाचे दिवस आहे, आपण हे करतोय, हे सगळं बाहेरचं आहे मित्रांनो. हे बघा किती चारा रुजलाय बघा. आपलं काही इथे आतमध्ये शेड नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे इथून पाणी नाही गेलं पाहिजे आतमध्ये. हे बघा असं ताईट बांधायचं. हे बघा बांधते इथे ताईट बांधायचं. हो, नंतर हे असं हे बघा. आता हे काय, आता हे बघा, हे ते वरचं हे मेल्यामुळे कलम फांदी खराब झाल्यामुळे हे बघा इथे कोंब आले. हे नवीन कोंब आले ते मी तोडून टाकतो. हे नवीन कोंब ठेवायचे नाही जोपर्यंत ही कलम फांदी सक्सेस होत नाही व्यवस्थित, 2-3 पालव्या येत नाही तोपर्यंत. इकडे काय, आणि हमेशा इथे काय येईल ते तोडतच राहायचं. जरी मोठं झाड झालं इकडे तरी ह्याच्या खालचा हे आता काय आहे, गावठी आहे, जंगली. मग ह्याच्या खाली जी फांदी येईल ती जंगलीच होणार, मग ती काय आपल्या कामाची नाही. आणि करतेवेळी काय करायचं तर ही बघा, ही अशी पानं जी ह्याची आहेत ही सगळी तोडायची नाही, ह्याला थोडी तरी पानं राहिली पाहिजे. तुम्ही म्हणाल सगळी पानं खाली काढून टाकेन आणि, तर नाही होणार. ही पानं थोडी तरी ठेवायची, तर झालं. हे बघा अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा, हे बघा, तर हे बघा मित्रांनो अगदी सोपं आहे, काय भारी नाही. तर चला तर मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तुम्ही लाईक कमेंट नक्की करा, मग मला पण बरं वाटतं की चला काहीतरी मी करतोय ते फायदा होतो तुम्हाला. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटूया.